खामगाव तालुक्यातून बुलढाणा जिल्ह्यातून भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून ऍडिशनल साहेब यांना निवेदन देण्यात आले। 2 दिवसा अगोदर खामगावमध्ये जे महाराष्ट्राला हसून टाकणारी घटना घडली, जात धर्म विचारून एका बुद्ध तरुणाला मारहाण केली, या घटनेचा निषेध करत आज ऍडिशनल साहेब यांना निवेदन देण्यात आले की जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन करू। या ठिकाणी एका बुद्ध तरुणाला स्थानिक खामगाव बस स्थानकावरून उचलून त्याला नाव विचारतात, कोण आहेस, तो सांगतो रोहन आहे, एवढं विचारून हिंदीमध्ये बोलल्यामुळे त्याला गाडीवर बसवतात। गाडीवर बसून त्याला स्थानिक काँग्रेस भवन या ठिकाणी नेऊन त्याला बेदम मारहाण करतात। एवढंच नाही तर त्याला कपडे काढून त्याचा लिंग तपासतात की तू मुस्लिम आहे का हिंदू आहे। मला या ठिकाणी एक सांगायचं आहे, या देशामध्ये मुस्लिम असणं हा गुन्हा आहे का? पहलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जसं धर्म विचारून जात विचारून आतंकवाद्यांनी आपल्या देशातील नागरिकांना मारला, तसाच एक प्रकार या खामगाव तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडला। जात धर्म विचारून एका बुद्ध तरुणाला बेदम मारहाण केली। हे कोणी तथाकथित संघटनेचे लोक आहेत, त्यांना माझं एक आव्हान आहे, तुम्ही आमच्या वाटेला बिलकुल जाऊ नका, आमच्या वाटेत शिरायचा बिलकुल प्रयत्न करू नका। जर का आम्ही तुमच्या वाटेत शिरायला सुरुवात केली ना, तुम्हाला आम्ही झेपणार पण नाही। हा इशारा इतक्या तथाकथित संघटनेच्या लोकांना या ठिकाणी देत आहोत। या ठिकाणी हे महाराष्ट्रभर हे प्रकरण पेटलं आहे, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला तात्काळ अटक करावी। त्या ठिकाणी प्रकरण घडत असताना प्रशासन जर त्या ठिकाणी पोहोचलं नसतं, त्या तरुणाला जीव त्या ठिकाणी केला असता, त्याचं अपहरण करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला। प्रशासनाचे मी आभार मानतो की त्यांनी तात्काळ त्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत एफआयआर दाखल करून या आरोपीला अटक केली। मात्र कोर्टाच्या माध्यमातून त्या आरोपीला रिलीज करण्यात आलं, तरीही आमची ऍडिशनल साहेब, डीएसपी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना या निवेदनाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण तात्काळ या आरोपीला अटक करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि पीडित कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे। जय भीम।